आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। कुख्यात गुंड निलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा आला कुठून याचा तपास होणार आहे। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या विरोधात कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर 6 ते 7 गुन्हे दाखल आहेत। यानंतर पोलिसांनी आता त्याच्या आर्थिक हालचालींवरती लक्ष केंद्रित केले। निलेश घायवळचा मुलगा सध्या परदेशात उच्च शिक्षण घेतोय। त्याच्या या उच्च शिक्षणासाठी लागणारी रक्कम किती आणि कोणत्या माध्यमातून भरली गेली याचा तपास आता पोलीस करणार आहेत। यासाठी पुणे पोलिसांकडून संबंधित परदेशी विद्यापीठाशी थेट पत्रव्यवहार करण्याची तयारी सुरू आहे। या पत्रातून विद्यापीठाकडून घायवळच्या मुलाच्या शिक्षणाचा आर्थिक स्रोत, फी भरण्याची पद्धत आणि खाते तपशील मागवण्यात येणार आहे। त्यामुळे आता अर्थातच घायवळच्या मुसक्या आवळण्यासाठीचे सर्व प्रयत्न केले जात आहेत। वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे देखील हे टप्प्याटप्प्यात दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यातच आता मुलाच्या शिक्षणाचा खर्च, त्याचे आर्थिक स्रोत आणि नेमका हा पैसा कशा पद्धतीनं बाहेरील देशांमध्ये जातोय या संदर्भातले सगळे तपशील हे पोलीस आता हाताळणार आहेत, पाहणार आहेत। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, सगळ्या बाजूनी कोंडी करण्याचा आणि एक प्रकारचा आर्थिक कोंडी कशा पद्धतीनं होईल याचा प्रयत्न सुरू आहे, कारण एक प्रकारे घायवळ याचे हात बरेच लांबपर्यंत पोहोचले तसा पोलिसांना संशय आहे। आणि म्हणूनच ती ऑल आउट मिशन सुरू आहे की घायवळ बद्दल तो सगळ्याच बाजूनं त्याच्या आतापर्यंतच्या ज्या काही कारवाया होत्या त्या सगळ्या पोलिसांच्या रडारवरती याव्यात आणि तो पुन्हा अटक झाल्यानंतर पुन्हा कोठडीतनं बाहेर येऊ नये ह्यासाठी चाललंय। जसं आता परदेशातला त्याचा मुलगा बहुतेक स्वित्झर्लंडला कुठेतरी शिकतोय, तर त्याचे पैसे कुणी दिले, त्याचबरोबर काल पुणे पोलिसांनी 5:15 वाजता एक प्रेस कॉन्फरन्स केली। त्याच्यामध्ये सांगितलं की त्याच्या टोळीतले काही लोक हे गांजा विक्री किंवा मादक पदार्थाच्या विक्रीमध्ये होते। म्हणजे एनडीपीएस अंतर्गत पण गुन्हा दाखल झालाय, आधीच मकोका लागलाय। त्यानंतर खंडणीचे 3-4 प्रकरण आहेत। म्हणजे एकदा का ह्या दोघांबद्दल अटक झाली की त्याच्यानंतर ते कोठडीतनं बाहेर येण्याची, दीर्घकाळ बाहेर येण्याची शक्यता नाहीये आणि गुन्हे तर दाखल होण्याची म्हणजे मालिकाच सुरू झालेली आहे। कालही एक नवीन गुन्हा दाखल झाला। ह्या 15 दिवसामध्ये जवळपास 8 ते 9 वेगवेगळ्या पद्धतीच्या कारवाया पोलिसांनी केल्यात। एकूण असं दिसतं की ऑल आउट मोडवरती आहेत पोलीस आणि ज्या राजकीय नेत्यांची नावं येत आहेत त्यांचा संदर्भ फक्त हे होणं फार गरजेचं होतं। फक्त आता घायवळ कधी अटक होतो ते पाहणं महत्वाचं आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर घायवळला अटक कधी केली जाते हेच पाहणं आता गरजेचं असणार आहे। बाकी सर्व बाजूनी कोंडी ही सुरू आहे।